सुरक्षेच्या दृष्टीनं अतिरेकी, दहशतवादी आणि असामाजिक प्रवृत्त्यांपासून धोका निर्माण झाल्यानं ठाणे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी शासनाच्या अधिसूचनेनुसार ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे ड्रोन, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडर सारख्या वस्तूंच्या वापरास मनाई आदेश दिले आहेत. या मनाई आदेशानुसार 12 जुलै 9 सप्टेंबरपर्यंत 60 दिवसांची बंदी करण्यात आली आहे. देशात इतर ठिकाणी अतिरेकी, दहशतवादी यांनी रिमोटद्वारे नियंत्रित होणाऱ्या ड्रोन अथवा हवाई क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केल्याच्या घटना घडल्यात. याचा अंदाज घेता प्राप्त परिस्थितीमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात अतिरेकी, दहशतवादी, असामाजिक घटक हे पॅराग्लायडर, रिमोटद्वारे कंट्रोल होणाऱ्या ड्रोन अथवा मायक्रोलाइट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात. अशा कारवायांवर आळा घालणं आवश्यक असून असे प्रकार रोखण्यासाठी तातडीनं अशा हवाई प्रकारांचा वापर करण्यास मनाई आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी जारी केलेत. ठाणे पोलिसांच्या मनाई आदेशामुळे आता आयुक्तालयाच्या हद्दीत पॅराग्लायडर, ड्रोन, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट वापर करून मनाई आदेशाचं उल्लंघन केल्यास ते शिक्षेस प्राप्त राहतील. स्थावर मालमत्ता आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून वादग्रस्त ठरलेले दिवेचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांची अखेर स्थावर मालमत्ता विभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे. तसंच त्यांच्याकडून दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार देखील काढून टाकण्यात आलाय. स्थावर मालमत्ता विभागाचा कार्यभार तसंच दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्याकडे देण्यात आलाय. तर अक्षय गुडदे यांना कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आलाय. दिवा प्रभाग समितीमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत अक्षय गुडदे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. दिवाचे सहाय्यक आयुक्त हे अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत असल्याचा आरोप देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. तर सर्वात गंभीर बाब म्हणजे सदनिका हस्तांतरांसाठी अक्षय गुडदे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकाकडून 5 लाख रुपये मागितले असल्याचा आरोप माजी महापौर अशोक वैती यांनी केला होता. विशेष म्हणजे या संदर्भात वैती यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सत्य प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं होतं. यावर पालिका आयुक्तांनी अक्षय गुडदे यांच्या संदर्भात खुलासा देखील मागवला होता. मात्र गुडदे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य केले नव्हते. स्थावर मालमत्ता विभागातील त्यांचा कारभार देखील वादग्रस्त ठरला होता. ठाणे शहरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूचे जास्त रुग्ण आढळलेत. ठाणे महापालिकेनं स्वाईन फ्लू रुग्णांची वाढ होऊ नये यासाठी सर्व सरकारी रुग्णालये आणि सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. ठाणे महानगरपालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी स्वाईन फ्लू रुग्णांची वाढ लक्षात घेऊन सतर्कता पाळण्यास सुरुवात केल्याचं सांगितलंय. ठाणे शहरात सध्या 70 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते ठाणे महापालिकेच्या संपर्कात आहेत. ठाणे शहरात स्वाईन फ्लू रुग्णांच्या उपचारासाठी कळवा रुग्णालयात विशेष वॉर रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्तांनी स्वाईन फ्लू रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी मोठी बैठक बोलवल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यापासून स्वाईन फ्लूचे म्हणजे H1N1चे 70 रुग्ण सापडलेले आहेत. त्या सगळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि म्हणजे त्यात गंभीर आजारी कोणी नाही. तर गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते. यावेळी थोडी संख्या जास्त असल्यामुळे आयुक्तांनी काल आढावा बैठकीमध्ये त्याच्याविषयी खबरदारी घ्यायची सूचना दिलेली आहे. कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये औषधं कमी पडू नयेत याची काळजी घेतली जावी आणि कुठली काही परिस्थिती उद्भवली तर त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आपल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये कळव्याला तयार ठेवलेला आहे. त्यामुळे जर काही तशी गरज पडली तर तो वॉर्ड सुद्धा तिथे तयार आहे. या सगळ्या गोष्टींनी अलर्ट राहा अशा सूचना माननीय आयुक्त महोदयांनी आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रातील नदीपात्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा येऊन अडकल्यानं शहरात 50% पाणी कपात लागू झाली आहे. त्यापाठोपाठ मुख्य पाणी वितरण व्यवस्थेत बुधवारी सकाळी बिघाड झाल्यानं शहराचा पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळपर्यंत हे काम सुरू असल्यानं शहरातील पाणी वितरणाचं गणित कोलमडून शहरातील पाणी टंचाईच्या संकटात भर पडली. ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रातील नदीपात्रात हा गाळ आणि कचरा येऊन अडकल्यानं शहरात 50% पाणी कपात लागू झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी उपसा केंद्रात अडकलेला गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरू असून या कामामुळे 11 जुलैपर्यंत शहरात अनियमित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. पाणी वितरणाचं गणित कोलमडल्यानं ठाणेकरांचे मात्र हाल होत आहेत. नागरिक पाण्याचे मोठे बाटले विकत घेत असून या पाणी बाटल्यांची मागणी वाढली आहे. तसंच चाळींच्या भागातही नेहमीपेक्षा कमी वेळच पाणीपुरवठा होत असून येथील नागरिकांचीही पाण्यासाठी वणवण सुरू आहे. चाळी आणि इमारतींमधील नागरिकांकडून टँकर मागवण्यात येत असल्यानं टँकरच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. असं असतानाच ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये टेमघर माजिवडा दरम्यान बुधवारी सकाळी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचं काम पालिका प्रशासनानं हाती घेतले. सायंकाळपर्यंत दुरुस्तीचं काम सुरू होतं. या कामामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झालाय. आधीच पाणी उपसा केंद्रात अडकलेला गाळ आणि कचऱ्यामुळे 50% पाणी कपात लागू असतानाच मुख्य पाणी वितरण व्यवस्थेतील बिघाडामुळे या पाणी टंचाईत भर पडली आहे. शहरात 3 दिवस सलग पडलेल्या संततधार पावसामुळे कायम वर्दळीचा मार्ग असलेल्या घोडबंदर रोड, पातलीपाडा परिसरातील रस्त्यांवर जीवघेणे खड्डे बाईकस्वार वाहन चालकांची पावलोपावली परीक्षा घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका तसंच इतर प्रशासकीय यंत्रणांना पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे दिसता कामा नयेत असे कडक निर्देश दिले आहेत. मात्र या आदेशावर अंमल होत नसल्यानं ठाणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे. पावसाळ्यात पडलेले घोडबंदर रोड तसंच शहराच्या आसपास रस्त्यांवरील खड्डे कधीही कुणाचाही बळी घेतील हे सांगता येत नाही. बुधवारी सकाळी महापालिका आयुक्तांनी आपल्या दालनात बैठक घेऊन कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या सूत्रानं सर्व यंत्रणांनी काम करावे असे आदेश दिलेत. त्यामुळे आता तरी वेगानं खड्डे बुजवण्यात येतील काचा सवाल ठाणेकरांकडून करण्यात येतोय. ठाणे शहराच्या मुख्य महामार्गावरील घोडबंदर रोड हा वाहतूक कोंडीनं व्यापलेला मार्ग, त्यात खड्ड्यांची भर पडल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप वाढलाय.